नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन सेवेच्या मुख्य परीक्षेचे जे फॉर्म आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत. उद्यापासून त्याची डेट सुरू होते. त्याच्यामुळं कोणते ऑप्शन असले पाहिजे, कशा पद्धतीने भरायचे आहेत आणि काय त्याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे, या सर्व गोष्टी बोलणार आहे. सोबत त्याच्या बरेच सारे डिटेल्स त्याच्यामध्ये आहे. कुठं ती एक्झाम होणार आहे या सर्व गोष्टी मी इथं तुम्हाला डिस्कस करणार आहे. तर ही जी काही एक्झाम आहे, ही एक्झाम जर बघितलं तर काय आहे, 2024 ची महाराष्ट्र मुख्य परीक्षा 2024 ची आहे. वन सेवा मुख्य परीक्षेची 2024 ची ही ऍड आहे. त्याच्या संदर्भातल्या ह्या डिटेल तुम्हाला देतोय. आता ही जी काही एक्झाम आहे, या एक्झामची जी डेट बघितली तर काय आहे, 10 मे ते 15 मे या दरम्यान ही सर्व एक्झाम होणार आहे. आणि याच्यासाठी जे काही केंद्र निवडलेलं आहे, नवी मुंबई हे त्याचं केंद्र आहे, इथं ती परीक्षा होईल. सोबतच त्याच्यामध्ये जे काही ऑप्शनल्स आहेत, या ऑप्शनलचे कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे ते इथं ते दिलं आहे. कोणत्या तारखेला कोणता ऑप्शनल असणार आहे, या सर्व गोष्टी इथे मी तुम्हाला सांगतो. बघा, 10 मे काय आहे, 10 मेला जो पेपर असणार आहे तो कशाचा असणार आहे, त्याच्यामध्ये दोन सत्र आहेत. एक आहे सकाळचं सत्र आणि दुसरं आहे दुपारचं सत्र. अशा दोन टाईपच्या दोन सत्रामध्ये ह्या सर्व गोष्टी होणार आहेत. पहिले जे सकाळचं सत्र आहे त्याच्यामध्ये कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी याचे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन व वैद्यकीय विज्ञान या हा जे काही दोन पेपर आहेत याच्यावर होणार आहे. 11 मेच्या दिवशी जो काही पेपर होणार आहे तो आहे बॉटनी आणि दुपारच्या सत्रामध्ये, हा सकाळच्या सत्रामध्ये बॉटनी आहे आणि दुपारचा जो सत्र आहे त्याच्यामध्ये झुलॉजी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 13 मेला जो काही पेपर होणार आहे तो काय आहे, इथं मॅथ्स आहे आणि इथं स्टॅटिस्टिक आहे, स्टॅट आहे. 14 मेला जो काही पेपर होणार आहे त्याच्यामध्ये पहिला जो काही सकाळ सत्र आहे त्याच्यामध्ये जिओलॉजी आहे आणि जे काही दुपारचं सत्र आहे त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 15 मेला जो काही पेपर होणार आहे तो आहे केमिस्ट्री आणि इथं दुपारच्या सत्रामध्ये फिजिक्स आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीने हे जे काही ऑप्शनल आहेत ते ऑप्शनल तिथं पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही ऑप्शनल निवडायचे आहेत ते ऑप्शनल निवडताना तुम्ही कोणते ऑप्शनल निवडले पाहिजे, माझ्यामध्ये कोणतं बेस्ट असं कॉम्बिनेशन असेल जे की तुम्ही निवडलं पाहिजे. आता विषय असा आहे की जे काही 133च्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर दुविधा अशी आहे की आम्ही प्रिपरेशन केली नाही आणि असं चान्स आहे की दोनच ऑप्शनल घ्यायचे आहे आणि काय आहे, एक क्लास 1 ची पोस्ट मिळू शकते. त्यावेळेस काय केलं पाहिजे की असं ऑप्शनल निवडले पाहिजे की ज्याचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती आहे. आता तुम्हाला इथं एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक आहे बॉटनी, दुसरा आहे झुलॉजी. आता बॉटनी आणि झुलॉजी हे जनरल सायन्स मध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस वाचलेले आहेत. बॉटनी आणि झुलॉजी वाचताना तुम्ही काय आहे, आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसला जर बघितलं तर बरेचसे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला ऑलमोस्ट माहिती आहेत. कुठे ना कुठे त्याचा संबंध आलेला आहे. बाकीच्या विषयाचा संबंध येत नाही. जनरल सायन्स मध्ये ह्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत. मग त्याच्यामुळे काय बॉटनी आणि झुलॉजी, आणि जेव्हा तुम्ही त्याचा सिलेबस पाहता, सिलेबसमध्ये त्याचं जे काही टॉपिक आहे तो टॉपिक फक्त एक्सटेन्शन व्हर्जन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. एक्सटेंडेड व्हर्जन आहे. एक्झाम्पल सांगतो, समजा पोरीफेरा आहे. पोरीफेरा जेव्हा तुम्ही करता, तेव्हा जेव्हा तुम्ही प्रिलिम मध्ये करताय किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या कोणत्या एक्झामसाठी करताय तर तेव्हा पोरीफेराची तुम्हाला जनरल कॅरेक्टरिस्टिक माहित असतात. पण आता इथं पोरीफेराचं काय आहे, आता पोरीफेराचं काय तिथं रिप्रोडक्शन आहे. इथं कुठं बॉटनी झुलॉजी ऑप्शनल मध्ये इथं काय पोरीफेराचं, इथं रिप्रोडक्शन आहे, सेल टाईप आहे, त्याचं कॅनॉल सिस्टम आहे, त्याचं स्केलेटल सिस्टम आहे. ह्या 4 गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण केलेले आहेत, फक्त ह्या 4 गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा कराव्या लागतात. आणि ते त्याच्या संदर्भात आहे, कारण तो ऑर्गॅनिझम तुम्हाला माहित आहे, स्पॉन्ज माहित आहे. त्याच्यामुळे काय हे जे काही बाकीचे एक्सटेंडेड जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जातात. म्हणजे काय आहे, हा जो जे काही दोन ऑप्शनल घेणार आहेत याच्याबद्दल तुम्ही काही ना काहीतरी लिहिणार आहेत, एवढं शाश्वत आहे. हे 100% आहे, एवढं शाश्वत आहे की तुम्ही याच्याबद्दल काही लिहिणार आहात. बाकीचे विषय, आता केमिस्ट्री घेतला तर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जोपर्यंत तुम्ही रिॲक्शन ती प्रॉपर काढत नाही, प्रॉपर तुमची ती रिॲक्शन येत नाही, तोपर्यंत त्याला काही फायदा नाहीये. मग काय आहे, बॉटनी आणि झुलॉजी हे जे ऑप्शनल आहेत हे नॉर्मल ऑप्शनल आहेत. हे तुम्ही सहज काही ना काही तिथं लिहून येऊ शकता. सोबत फॉरेस्ट्री आहे. फॉरेस्ट्री जनरल आहे पण खूप ह्यूज आहे, खूप व्हास्ट आहे. त्याला संपवता नाकी नऊ येणार आहेत. जिओलॉजी आहे, काही पोर्शन जिओलॉजीचा हा सोपा आहे, 3-4 टॉपिक सोपे आहेत, पण काही बाकी हा पूर्ण टेक्निकल आहे. टेक्निकल असल्यामुळे काय आहे, तिथं मार्क्स जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केला, प्रिपरेशन लागतं त्याला, मग त्याच्यामुळे काय आहे, 3-4 टॉपिकच्या बेसिसवर तुम्ही तो ऑप्शनल निवडू नाही शकत. मग जर कॉमन ऑप्शनल बघितलं तर बॉटनी आणि झुलॉजी हे कॉमन ऑप्शनल ठरतात. बाकीचं कोणतंच ऑप्शनल तिथे आपल्याला कॉमन पाहायला मिळत. फिजिक्स हा एकदम टिपिकल असं झाला, जर फिजिक्स बॅकग्राऊंड असेल तर घेतला तर चालतो. बाकी याच्यामध्ये 2 असे ऑप्शनल आहेत जे सोपे आहेत आणि याच्याच बेसिसवर तुम्ही एसीएफ हे जे पद आहे हे एसीएफ पद तुम्ही घेऊ शकता, आरएफओ तुम्ही
पद मिळवू शकता. इतकी ताकदीचे हे दोन विषय आपल्याला आहेत आणि इतके सोपे आहेत, इझी आहेत, हे तुम्हाला सगळंच माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तो जो काही तुम्हाला फॉर्म आहे तो फॉर्म कधी फिलअप करायचा आहे. जर त्याची फॉर्मची डेट बघितलं तर काय आहे, 11 एप्रिल 2025 पासून सुरू होतोय आणि 25 एप्रिल इथपर्यंत तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे, है ना. ही डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या डेटच्या मध्ये तो तुम्हाला भरायचा आहे आणि हा स्किप झाला नाही पाहिजे. आता फॉर्म भरताना तुम्हाला 2 ऑप्शनल द्यायचे आहेत. ते ऑप्शनल तुम्ही आता तुमच्या पद्धतीने कोणते देता ते दिले गेले पाहिजे. तुम्हाला सांगितलं, मी एक्सप्लेन करून सांगितलं की कशा पद्धतीने सोपे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता किती पदं आहेत. एसीएफचा जर विचार केला तर एसीएफचा जर विचार केला तर एसीएफ मध्ये आपल्याला 32 पोस्ट आहेत आणि आरएफओच्या आपल्याला इथे किती आहेत, 16 पोस्ट आहेत. एसीएफच्या जे काही 32 पोस्ट आहेत त्या 32 पोस्टचं हे तुम्हाला काय केलं आहे, त्यांनी जे काही संवर्ग आहे त्या संवर्गानुसार त्यांनी काय दिलं, त्याचं कॅटेगरायझेशन करून तिथं दिलेलं आहे. तुम्ही हे तुमच्या ऍड मध्ये पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी इथं तुम्हाला माझ्या सांगून झालेल्या आहेत की कोणते ऑप्शनल तुम्ही निवडले पाहिजे, कोणते आहेत, दुपारच्या सकाळच्या सत्रामध्ये कोणते ऑप्शनल आहेत, दुपारच्या सत्रामध्ये कोणते ऑप्शनल आहेत, त्याची डेट कोणती आहे ही डेट तुम्ही बघितली पाहिजे. बाकीचे जे डिटेल्स आहेत म्हणजे ह्या एक्झामच्या संदर्भातले जे काही एज्युकेशनल डिटेल्स आहेत, बाकी सर्व डिटेल्स मी जे काही पहिले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता हे जे काही ऑप्शनल आहेत हे ऑप्शनल तुम्हाला जर करायचे असतील तर आपल्या या झुलॉजी जो ऑप्शनल आहे तो कम्प्लीट आपला तिथं आहे. तुम्ही जर व्यवस्थित पद्धती करण्याचा प्रयत्न केला, या 30 दिवसामध्ये जर व्यवस्थित पद्धतीने मेहनत घेण्याचा प्रयत्न केला तर हे जे काही आहे झुलॉजी ऑप्शनल हा मी कमीत कमी 120-25 व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेला आहे. 120 व्हिडिओ जर बघितलं तर तुम्ही काय आहे एका दिवसामध्ये 2-2, 3-3 बघितलं, 1.5 तासाचे व्हिडिओ आहेत. जर एका दिवसामध्ये तुम्ही 4-5 तास स्टडी करून जर हे कव्हर केला तर तुम्हाला हा 10-12 दिवसामध्ये झुलॉजी कम्प्लीट तयार होऊन जातो. आणि हा झुलॉजी कम्प्लीट तयार होतो म्हणजे काय आहे, तुम्हाला डायरेक्ट रायटिंगसाठी तो उतरवतो. अशा ताकदीने मी तिथं घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळे तिथं तो ऑप्शनल पूर्ण तुम्हाला तिथं तयार आहे. झुलॉजीचे 3-4 टॉपिक चालू म्हणजे आहेत तिथं, पण हा कम्प्लीट नाही आहे. पण त्याच्या नोट्स तिथं कम्प्लीट आहेत. तुम्ही नोट्स परचेस करून हा तो ऑप्शन संपू शकता. पण हा जो काय ऑप्शनल आहे हा तुम्ही कम्प्लीट पण घेऊ शकता. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की हे 2 ऑप्शनल आहेत, हे सोपे आहेत, इझी आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड केलं की हे तुम्ही 2 ऑप्शन घेतले पाहिजे. ठीक आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला सांगायची आहे. आणि ही डेट विसरू नका. ही डेट खूप महत्वाची मित्रांनो, 11 आणि 25 एप्रिल. 25 एप्रिलच्या पहिले तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला ऑप्शनल निवडायचे आहेत. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल होते की कोणते ऑप्शनल निवडले पाहिजे. त्यासाठी मला हे तुम्हाला एक्झाम्पल देणं गरजेचं होतं की काय आहे तुमचा हा जो काही झुलॉजी आणि बॉटनी ऑप्शनल आहेत हे तुमचे जनरल सायन्स मध्ये तुम्ही केलेले आहेत. वारंवार मी ते सांगतोय की हे केलेले आहेत. याच्या संदर्भात तुम्हाला काही ना काही माहिती आहे, काही ना काही तुम्ही तरी लिहून येऊ शकता. पण बाकीचे ऑप्शनल तसे नाही आहेत. त्याच्यामुळे काय आहे, सिलेबस इकडं तिकडं नाही. 22 टॉपिक आहेत. 22 टॉपिक मध्ये तुम्ही ह्या जे काही 30 दिवस आहेत या 30 दिवसामध्ये एक टॉपिक जर एका दिवशी केला आणि नंतर जे काही 8-10 दिवस लागतात त्याच्यामध्ये फक्त रायटिंग केली तरी चालेल. तर या पद्धतीने हा संपवायचा प्रयत्न करा आणि हे जे काही पोस्ट आहे ते पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, धन्यवाद.